जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा, ऐकू येत आहे सगळ्यांना माझं? येत आहे. हो येते. हा, ठीक आहे. तर आपण काल 10वा पाठ पूर्ण केला सुभाषितांचा. बरोबर. आज आपण त्याच्या पुढचा तिला हा, बोला संगीता. नाही 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 चुकून लागावं. ओके. तर आज आपण 11वा पाठ सुरू करणार आहोत. हा पाठ आहे संधी. हं, 11वा पाठ आहे संधीबद्दल. आणि संधी. ऑलरेडी संधी. तर संधी म्हणजे तुम्हाला जरी अजून म्हणजे पाठ अजून झाला नाही आपला, तरी तुम्हाला बऱ्याचदा संधी सुभाषितांमध्ये वगैरे आलेल्या आहेत संधी. बरोबर. पण आता आपण फॉर्मली शिकू की संधी म्हणजे काय. आता संधी म्हणजे दोन शब्द, हा, दोन स्वतंत्र शब्द जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचं जे मिश्रण होतं, हं, ध्वनी म्हणजे त्यांच्या आवाजाचं किंवा ध्वनीचं जे मिश्रण होतं त्याला म्हटलं जातं संधी. हा, आता हे का होतं? कारण आपण मी आंबा खातो असं आपण म्हणतो का? मी आंबा खातो असं म्हणतो आपण. एक एक वाक्य जनरली आपण एका दमात म्हणतो. बरोबर. त्यामुळे एकाचा एक म्हणजे तीन शब्द जरी असले मी आंबा खातो, तरी एक मीचा इकार म्हणजे शेवटचा वर्ण, वर्ण हा अक्षर नाही. वर्ण आणि अक्षरात थोडा फरक आहे, काय ते मी सांगतो. हं. मी म्हणजे एका शब्दाचा शेवटचा वर्ण आणि पुढच्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण हे जेव्हा एकमेकांशी जॉईन होतात तेव्हा त्याचा जो रिझल्टंट होतो, त्याचा जो परिणाम होतो, त्याला म्हटलं जातं संधी. बरोबर. आता वर्ण म्हणजे काय? तर मी या शब्दामध्ये दोन वर्ण आहेत. काय वर्ण आहेत सांगा? कुठले कुठले म वर्ण? अधिक ई. म अधिक ई. बरोबर. आपण वर्णमाला शिकलेलो आहे ना, अ आ ई पासून क ख ग घ ङ च छ ज ळ. तर ते सगळे वर्ण झाले. हा. आता का का मध्ये क अधिक आ. बरोबर. की मध्ये क अधिक ई. म मध्ये मी म अधिक ई मी असं. तर आपण संधी कशात होते? दोन वर्णांमध्ये होते. हा. आंबा. आंबामध्ये काय आम मध्ये काय शब्द वर्ण आहेत? हम्म? अ अधिक अम आणि ब अधिक आ. नाही. आ अधिक अनुस्वार म. नाही का? हा आम. हा हा. आ अधिक आंबा. असं. आम म्हणजे आता पहिला वर्ण मी मग मी मधला शेवटचा वर्ण झाला ई. दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण झाला आ. मग या दोघांचं जे मिश्रण होतं, आता हे मिश्रण कधी होतं? म्हणजे जेव्हा सर एक विचारू का? हा, विचारा. म्हणजे व्यंजन अधिक स्वर असं ना? नाही, ते काही होऊ शकतं. ते आपण बघू बर कसं बर. ते. हा. सध्या फक्त एवढंच बर. लक्षात ठेवायचं. वर्ण वर्ण हा शेवटचा वर्ण हा. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, पहि दुसऱ्या आणि शब्दाचा दुसऱ्याच पहिला वर्ण, पहिला. यांचं हा जेव्हा जॉईनिंग होतं त्याला म्हटलं जातं हा. संधी. मग ते संधी. बघू ओके. आपण ते स्वर आहे की व्यंजन आहे की काय. स्वर एक ओके. थँक्यू. आता आता हे का होतं? इंग्लिशमध्ये का बरं संधी नाही आहेत? मराठीतच का आहेत? सॉरी, संस्कृतमध्येच काय आहेत? मराठी तर आहेतच, कारण ते संस्कृतोद्भवच भाषा आहे ती, मराठी किंवा हिंदी. पण काय आहेत? याचं कारण असं की आपल्या सगळ्या भाषा ज्या आहेत, मराठी असो हिंदी असो कुठल्याही गुजराती वगैरे वगैरे, सगळ्या या बहुतेक सगळ्या संस्कृतावर आधारित असल्यामुळे त्या ध्वनीवर आधारित नैसर्गिक भाषा आहेत.
फोनेटिक लँग्वेजेस. बरोबर. त्यामुळे आता फोनेटिक म्हणजे काय, ध्वनी. यांचं सगळं जे व्याकरण, सगळे जे नियम आहेत ना, हे सगळे ध्वनीवर चालतात किंवा नैसर्गिक ध्वनीवर चालतात. अरे, कृत्रिम ध्वनीवरती नाही. हम्म. आणि म- त्यामुळे त्याची संधी आवश्यक म्हणजे आपोआप होते. म्हणजे जसं आता बघू, ऍक्च्युअली ना संधी ज्या आहेत ना, ह्या इंग्लिशमध्ये पण आहेत. हा, तुम्ही जेव्हा आय एम गोईंग, तेव्हा मी आय एम गोईंग असं म्हणतो आपण. तर आय एम असं जेव्हा होतं, ती संधीच असते. आय एम गोईंग जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा म आणि ग हा जॉईन झाला, एम गोईंग असं झालं ते. पण प्रॉब्लेम असा आहे की इंग्लिशमध्ये संधी व्यक्त करण्यासाठी काही काही मार्गच नाही, नाही का. इंग्लिशमध्ये जेव्हा एका पाठोपाठ एक शब्द येतात एका वाक्यामध्ये किंवा कवितेमध्ये पण, तेव्हा तो जो इफेक्ट आहे, दोन शब्द एकमेकांना जॉईन झाल्यावर काय होतं ते ते व्यक्तच करू शकत नाही, नाही का. जसं पण थोडं थोडं ते इंग्रजीत करतात. कांट, काय, हा थोडं थोडं करतात, त्यांनाचा कांट. हा. नाही का. कान किंवा आय आय म्हणजे आय विल, तर ते आय अपॉस्ट्रॉफी आणि डबल एल असं केलं जातं. असे थोडं थोडं केलेलं आहे त्यांनी, अगदी प्रिमिटिव्ह. हा, आय वगैरे असं, नाही का. पण अत्यंत कमी. पण आपली भाषा, संस्कृत भाषा, ही अत्यंत विकसित, पूर्णपणे विकसित असल्यामुळे आपल्या व्याकरणकारांनी ते आवश्यक मानलं की जर तुम्हाला ध्वनीवर आधारित जर भाषा आहे, कारण भाषा ही बोलण्यासाठी, संवादाची आहे, ती लिहिण्यासाठी नाहीये, नाही का. लिहिणं खूप नंतर आलेलं आहे. भाषा ही मूळ संवादाचं माध्यम आहे. त्यामुळे ही ध्वनीवर आधारितच असली पाहिजे. आणि ध्वनीवर आधारित जेव्हा कुठलंही माध्यम असणार, तेव्हा ध्वनीचे सगळे इफेक्ट्स त्याच्यामध्ये आले पाहिजे. जसं उदाहरण देतो मी, की जसं संगीतामध्ये सगळे राग कसे बनलेले आहेत, नाही का. ते ध्वनीवर आधारित असल्यामुळे ते राग बनलेले आहेत, नाहीतर ते राग बनूच शकले नसते, नाही का. तर जरी आपण भाषा ही अगदी संगीत नसली, तरी ध्वनीवर आधारित म्हणजे आपण व्यक्त करत असल्यामुळे, ध्वनीची निर्मिती होत असल्यामुळे एका ध्वनीचा दुसऱ्या ध्वनीवर इफेक्ट होणारच, नाही का. ठीक आहे, मी हे जरा मी प्रस्तावना सांगतोय खूप बरीच तुम्हाला. पण आता ऍक्च्युअल याच्यात जाऊया पुढे. हम्म. तर आता या संधीचे ना तीन प्रकार आहेत संधीचे. एक आहे स्वर संधी, हा. दुसरा आहे व्यंजन संधी, आणि तिसरा आहे विसर्ग संधी. हा, तर स्वर संधी म्हणजे काय, जेव्हा दोन स्वर जेव्हा एकमेकात मिसळतात, म्हणजे पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण जो स्वरच असतो, आणि दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण पण स्वरच असतो. हा, तेव्हा काय होतात, दोन स्वरांचं एकमेकांशी मिश्रण होऊ शकतं. त्याला म्हटलं जातं स्वर संधी. आलं लक्षात. बघूया आपण उदाहरण. पण सध्या डेफिनेशन, व्याख्या समजून घ्या. हा, स्वरसंधी म्हणजे काय, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हा पण स्वरच आहे, दुसऱ्या शब्दाचा पहिला वर्ण पण स्वरच आहे. त्यामुळे जे मिश्रण होतं नैसर्गिक, त्याला म्हटलं जातात स्वरसंधी. 24. हा, आता दुसरं 200 आहे रुपये. व्यंजन संधी. दुसरं आहे गावठी व्यंजन बोंबले. संधी. अरे म्यूट करा हा जरा प्लीज सगळ्यांनी. तर व्यंजन संधी म्हणजे काय, तर एकतर दोन व्यंजन, व्यंजन म्हणजे क पासून श पर्यंत जी आहेत ती, ह पर्यंत जी आहेत ती व्यंजन, किंवा एक स्वर आणि एक व्यंजन यांचं जेव्हा एकमेकांच्या मागे पुढे जी होतात, त्याला म्हटलं जातं व्यंजन संधी. बरोबर. कुठलं तरी एक व्यंजन पाहिजे, दोन्ही स्वर नाही, कुठलं तरी एक व्यंजन पाहिजे. आणि तिसरं आहे विसर्ग संधी. विसर्ग संधीमध्ये काय, विसर्गाच्या आधी कधीच काही असू शकत नाही, किंवा विसर्गाच्या पुढे जेव्हा काही वर्ण येतो, तेव्हा त्या विसर्गाचा जो
संधी होतो पुढे येणाऱ्या वर्णाशी, त्याला म्हटलं जातं विसर्ग संधी. विसर्ग संधी हा वेगळा प्रकार आहे, कारण का त्याचं उच्चारणही स्वतंत्र आहे. तो तो ना तर स्वर आहे ना तर व्यंजन. बरोबर. बघूया आता आपण कसं काय ते. हं? पण हे 3 प्रकार नीट लक्षात आले, त्याच्यावर काही शंका आहेत का? ठीक नाही आहे. सर. हा, पुढे जाऊया आपण. आता हॅलो सर. सर मी एक विचारू का? हम्म, बोला ना. जसं की आता हिंदीमध्ये अर्धा स, अर्धा श, अर्धा श, अजून अर्धा र, किंवा हे अक्षर जर आले तेव्हा विसर्ग होतो, तसं संस्कृतमध्ये तसं काही आहे का? नाही, मला उदाहरण द्या एखादं, म्हणजे मी सांगू शकेन. म्हणजे दुर्लभ, हम्म, दुष्काम, हम्म, दुःशासन, हे हम्म, असे शब्द जे अर्धे अर्धे श, अर्धा र वगैरे तसे आले तर त्याला वेगळं करताना म्हणजे विसर्ग येतो. विसर्ग हम्म, येऊन प्लस उरलेला शब्द लिहित, म्हणजे दुहू प्लस असं हम्म. शासन, बरोबर. दुहू तर तुम्ही प्लस जे तुम्ही लभ जे असं. तुम्ही तुम्ही जे हिंदी मधले किंवा मराठीतले म्हणतायत ना, हे सगळे जे हा. शब्द आहेत ना, हे सगळे संस्कृत आहेत. ओके. हो, नाही जे आहे पण हा नियम संस्कृतमध्ये पण लागू होतो का, असं नाही नाही, मला हा विचारायचंय. नाही नाही, म्हणजे मी तेच सांगतो की प्रवास संस्कृतातून मराठीत आलेला आहे, सगळे नियम सुद्धा उलटे नाही गेलेले. ओके ओके ओके. म्हणजे जे नियम संस्कृतमध्ये आहेत ते बहुतेक हा जसेच्या तसे मराठी आणि हिंदीमध्ये हा. आलेले आहेत. असं जे ओके. आपल्याला मराठीतले नियम वाटतात किंवा हिंदीतले नियम वाटतात, ते ऍक्च्युअली आहेत हा. संस्कृत मधले नियम. ते आपल्या ओके भाषेत आलेले आहेत. असं. ओके ठीक आहे, ओके. बघूया. थँक्यू. हा, थँक्यू. तर आपण आता या स्वरसंधीमध्ये पण दीर्घ संधी, दीर्घ वगैरे जाऊ द्या, तुम्ही जास्त कन्फ्यूज नका हो. पण इथं बघा, अ अधिक अ, किंवा अ अधिक आ, किंवा आ अधिक अ, किंवा आ अधिक आ, या दोन्हीचं काय होतं? आ. समजलं? आता उदाहरण बघूया. तत्र अधिक अस्ति बरोबर तत्र अस्ति. आता यातलं मला पहिल्या याच्यातलं शेवटचा वर्ण पहिल्या शब्दाचा आणि दुसऱ्या शब्दातला पहिला वर्ण सांगा कोणी. अ प्लस अ. अ प्लस अ. हा, तत्र, तत्र मधला शेवटचा अ आहे. त अधिक अ. र अधिक अ, म्हणून ते हम्म. शेवटचा वर्ण अ आहे तत्र मधला. आणि अस्ति मधला पहिला शब्द अ दिसतोच आहे आपल्याला. सर आवाज नाही येते. माझा आवाज नाही येते कोणाला? हो सर येतो, आवाज आवाज येत नाहीये. येतोय. मला नाही येतोय. येत. हॅलो, ऐकू येत आहे माझं आता? हो हो. नाही, येतोय अगदी सर, बारीक येतोय. खोल आवाज येतोय. आता येतोय आम्हाला का येतो, आवाज? आता येतोय आवाज? मला व्यवस्थित येतो. येतो सर, क्लिअर येतोय. हो, मला बरं. पण व्यवस्थित येतो. ओके, ठीक आहे. मग काहीतरी शुभांगी ताई, तुमच्या लोकल काहीतरी ऍडजस्टमेंट असेल. होते. हा, बघते बघते. हो हो, तुमचं मला व्यवस्थित ऐकू येतंय पण. ठीक आहे. बघते मी ऑन तर ऑफ करून परत. हा, हा, तर अ अधिक अ बरोबर आ, तत्रास्ती, तत्रस्ती नाही. हा, याचं कारण का सांगू शकाल तुम्ही? अ अधिक अ बरोबर आ का झालं? याचं कारण असं की आ हा शब्दच मुळी, आ हा स्वरच मुळी अ अधिक अ म्हणून आ झालेला आहे. बरोबर. आता आता तुम्हाला मी अजून एक सांगेल. तुमच्यापैकी कोणी जण तत्र असती असं म्हणून दाखवा बघू मला. मोठ्याने म्हणा. तत्र अस्ति. असती. नाही नाही, गॅप नका घेऊ तत्र तुम्ही अस्ति. बोलते. हा, गॅप नका हा, घेऊ. तत्र अस्ति. म्हणजे तो तत्र तत्र असती. मधला अ आणि अ पाठोपाठ आल्यावर तो आज होतोय. तत्र हा, अस्ति. हा, हा, तत्र असती, तत्र असती, तत्र असती. म्हणजे अ दोनदा लांबलाच जातो पाठोपाठ ना आपला, हा म्हणजे आपोआप तो आ हा, होतोच. तो मी आज तुम्हाला होतो.
हा म्हणजे जो तुम्ही नियम सांगतोय ना, हे की असं की आपल्याला म्हणजे तसं बघायला हा ते नियम लक्षात ठेवायची गरजच हा नाही. हे नैसर्गिकच आहे. हा नाही का? हा हा. हो ज- हो जसं साखर पाण्यात टाकली, पिठी साखर किती विरघळणारच, तिला काही हलवावं लागत नाही. तसं नाही का? तसं हा असं आहे. हो हो बरोबर. तसं ठीक आहे. आता दुसरं आहे उदाहरण, अत्र अधिक आगच्छती बरोबर अत्र आगच्छती. हे म्हणून दाखवा पाहू तुम्ही दुसरं कोणी पण. वाचू मी. अत्र अत्र आगच्छति. आगच्छति अत्र आगच्छति हा. तर आता आपण अत्र आगच्छती म्हणजे आज झाला ना, नाही का? म्हणजे परत नैसर्गिक झालं. अत्र आगच्छती, होय की नाही? जेव्हा आपण एका पाठोपाठ एक गॅप न घेता म्हणतो, तेव्हा अत्र आगच्छतीच होणार, नाही का? अत्र गच्छती दुसरा काही चॉईसच नाहीये त्या ध्वनीला, नाही का? प्रकट होण्यासाठी अत्र आगच्छतीच होणार. सर ते तसंच तत्रस्ती पण होतंय खरं ना? तत्रास्ती असं न गॅप करता म्हटलं तरी तत्रस्ती तत्रस्ती. नाही, तुम्ही तत्रस्ती म्हणजे तुम्ही तत्र अधिक स्ती असं म्हटलं तरच तत्रस्ती होतं. तत्र अस्ति. सी, संस्कृतचा एक नियम आहे. तुम्ही अगदी पहिलं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं ना, ते वर्णमाला उच्चार वगैरे, तर त्याच्यात काय नियम आहे? प्रत्येक वर्णाला मात्रा असतात. ह्रस्व वर्णाला एक मात्रा आणि दीर्घ वर्णाला दोन मात्रा, आणि अर्ध जे असतं क म्हणजे पाय तोडलेल्या शब्दांना अर्धी मात्रा. तर आता तत्रस्ती, तर अधिक म्हणजे तुम्ही तुम्ही तत्रस्ती जेव्हा म्हणता ना, तेव्हा पुढचा तुम्ही म्हणत नाही. पण जेव्हा तुम्ही तत्र अस्ति असं जेव्हा म्हणता ना, म्हणजे दोन मात्रा वेळ एवढा कालखंड देता ना त्याला, तेव्हा त्याचा आस होतो असं. समजलं? जेव्हा हा दोन मात्रा म्हणजे लांब म्हटला जातो, तेव्हा तो आस होतो असं. ठीक आहे. आता लक्षात आलं का माझा मुद्दा? हो सर, हो कळलं. होय होय सर हो आलं. सर हो. हा. हो. हा. आता पुढचं आहे अत्र आगच्छती, अत्र आगच्छती. तर आता इथे गंमत काय होते, की म्हणजे अधिक आ बरोबर आस होतो. तत्र आगच्छती, तत्र आगच्छती, तत्र आगच्छती. तुम्ही म्हणून बघा स्वतः. हा, तुम्हालाही सर न कळेल. आणि अस्तीचं कसं येईल? नसती ना? न नास्ती न मध्ये पण नास्ती आहे आणि पुढे असती. नसती हा, म्हणतो ना आपण. नाही मग नास्ती झाली नास्तीच, नास्ती. न अधिक नास्ती असती, अधिक बरोबर नास्ती. हा, न अधिक असती बरोबर नास्ती. वाक्यात लिहित होतो त्यावेळी न अधिक असती नसती मागे बहुतेक गेल्या का तसं नाही वाटतं. नाही नास्ती दिलेले आपण. नास्तीच नासती गेलेले आहे का? आहे. बरं ठीक आहे. तुमचं नजर चूक झाली असेल, नास्तीच होतं. बरं बरं, चेक करते मी. हा. 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 ठीक आहे. तर दुसरं कळलं, अधिक आ बरोबर आ. तसंच हो तिसरं आ अधिक बरोबर सुद्धा आज. विद्याध्ययनम, विद्याध्ययनम, विद्याध्ययनम. बरोबर, म्हणजे तो त्या आ मध्ये लुप्त होऊन जातो. जसं आधीचा आ मध्ये लुप्त झाला, तसं इथं नंतरचा पहिल्या आ मध्ये लुप्त झाला. विद्याध्ययन. आणि सदानंद, सदानंद. बघा, तो आ एकमेकात लुप्त झाले. एकच आ शिल्लक राहील. सदानंद. आलं लक्षात? हो सर, समजलं ना? कळलं. हा. आता याच आता हे अगदी सोपं, पहिली अगदी सगळ्यात सोपी संधी आपण शिकलो. अ आ आ आ इ अशी. आता अशीच उकारांत आणि इकारांतची पण तसंच. हा, कोण वाचेल हे? कोणीतरी वाचा बघू. मी वाचते. हा. मी वाचते. अच्छा. नृपती अधिक इच्छा, हा. नृपतीच्छा. पण आता नास्ती याचं मला अधिक. नाही, एक मिनिट. पण याचं वर्ण कुठला, पहिल्याचा शेवटचा आणि दुसऱ्याचा पहिला, ते सांगा. पहिल्याचा शेवटचा वर्ण आहे ई, पहिला ई.
ई हा प्लस ई हा ई प्लस ई. हे- हा म्हणजे मोठा हा ई झाला. म्हणून रस्व मग बघा तो रस्व दुसरा तुम्ही झाला, मग ती इच्छा तुम्हाला झाला. तुम्हाला सगळ्यांना माझी एक विनंती आहे. आपण आता म्हणजे आपण आता पहिली दुसरीत नाही आहोत. त्यामुळे पहिला ई, दुसरा ई, लहान ई, मोठा ई रस्व असं नाही बोलायचं. रस्व ह्रस्व आणि दीर्घ हेच वाक्य म्हणजे वाक्यात आणायचं. ह्रस्व आणि दीर्घ. हो. हा हा, बरोबर. हा हा ओके सर. हम्म. सर, पहिल्या शब्दाचा शेवटचा रस्व ई आहे हम्म. आणि दुसऱ्या याचा पण रस्व ईच आहे, म्हणून हम्म. तो त्याची संधी होताना दीर्घ ती होतो. ई झाला, दीर्घ ई झाला. दीर्घ ई झाला. हा आणि त्या ई मध्ये तो पाय तोडलेला तो मिसळून तो ती झाला असं. ती झाला. हा, समजलं सगळ्यांना पहिलं हे. हो, कळलं. इथं हो नियम सर. काय नियम काय वरचा ह्रस्वई अधिक ह्रस्वई बरोबर दीर्घई, ह्रस्वई दीर्घ अधिक ई. हा, दीर्घई बरोबर दीर्घई, दीर्घई अधिक ह्रस्व ई बरोबर दीर्घई आणि दीर्घई आणि दीर्घई मिळून दीर्घई. जसं पहिल्या आ मध्ये होतं तसंच नियम. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण दुसरं कोणी वाचा. मी वाचू का? वाचा लक्ष्मी ताई. हा. नास्ति अधिक ईश्वरः इक्वल हम्म. टू नास्तीश्वरः. हम्म. सो पहिल्या ह्याच्यामध्ये पहिला इकार ई म्हणजे सॉरी दीर्घई मध्ये रस्व इकार आणि हा ह्रस्वई हा दुसऱ्या ह्याच्यामध्ये अधिकच्या नंतरच दीर्घ इकार, ते दोन्ही हा मिळून दीर्घ इकार झाला म्हणजे नास्तीश्वरः. बरोबर बरोबर अगदी बरोबर. हं? हा ओके, तर थँक्यू सर. इथं ह्रस्वई अधिक दीर्घई मिळून दीर्घई झालेलंच हे उदाहरण आहे. बरोबर. मोरेश्वर, तुम्हाला काही विचारायचं आहे? हो, माझा ऍक्च्युली याच्या संबंधी नाही, याच्या आधीचा जे एक छोटी किरकोळ आहे गोष्ट. पण आता हे हं. संधी हा शब्द आहे ना, तर तुम्ही हं. शेवटचा दुसरा जो अक्षर आहे ते ऱ्हस्व लिहिलेलं आहे आणि आपला पाठ सुरुवातीला असताना संधी जे लिहिले ते दीर्घ लिहिलेले आहे. तर कळलं का माझी क्वेरी? तुमचं म्हणणं की इथं संधी आता ही काय हे हा बघा, हा, तिकडे संधी ऱ्हस्व आहे आणि उजव्या बाजूला संधी दीर्घ आहे बघा. आणि पुस्तकात सुद्धा ना संधी दीर्घ आहे लिहिलेलं. मराठी पुस्तकात ना. हं. हो, आता आणि इथे ऱ्हस्व लिहिलंय. प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का? हे मला आहे ना, बरेचसे मला बाळबोध पासून ऱ्हस्व आणि दीर्घाचा कायम कन्फ्युजन आहे माझं. मराठीचं आणि याचं फार वेगळं पडतं. तेच सांगतो मी तुम्हाला. मागे मी सांगितलं असेल की हा सगळा घोळ कशामुळे झालेला आहे माहितीये का? की हं, सी या सगळ्या आपल्या मराठी असो, हिंदी असो किंवा अजूनही कुठल्या असो, या सगळ्या संस्कृतोद्भव भाषा आहेत. बरोबर. हं, हं, पण त्यामुळे नैसर्गिकरित्या संस्कृत शब्द जसेच्या तसे मराठीत साधारणपणे 1950, 55, 60 सालापर्यंत जसेच्या तसेच वापरले जायचे. ओके. पण हं, नंतर काय झालं की महाराष्ट्र शासनाने काही मराठी तज्ज्ञ त्यांची चर्चा वगैरे झाली आणि त्यांनी असा विचार केला की मराठी ही म्हणजे जशी बोलली जाते तशी लिहिल्या गेली पाहिजे. समजलं? म्हणजे हो, शास्त्रज्ञांचं असं मत पडलं, भाषाशास्त्री, मराठी भाषाशास्त्र्यांचं, की आपण संस्कृत ब्लाइंडली का फॉलो करायचं? हा, जशी बोलली जाते बोलीभाषा किंवा मराठी भाषा तशी ती लिहिल्या गेली पाहिजे. जर जो हो, सामान्य माणूस आहे तो संधी म्हणतो, संधी असं म्हणतो का? नाही. हम्म. जसं कीर्ती, उदाहरण देतो मी. कीर्ती तर ऍक्च्युअली हो, संस्कृतमध्ये कीर्ती मधला की ऱ्हस्व आहे आणि अ, ती सॉरी कीर्ती मधला की दीर्घ आहे दीर्घ. आणि ती ऱ्हस्व आहे संस्कृतमध्ये. पण हं, तो जेव्हा मराठीत म्हटलं जातं तेव्हा मराठीत लोक बोलतात कीर्ती, कीर्ती. शेवटचा शब्द दीर्घ म्हणण्याची एक ज्याला म्हणजे दोन्ही दीर्घ नैसर्ग आहेत त्याच्यात. मराठीमध्ये दोन्ही दीर्घ आहेत. नाही, दोर्धी नाही 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 नाही, पहिला दीर्घ कीर्तीचं ह्रस्व दोन्ही दीर्घ करतात. आहेत. नाही नाही, नाही 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 मराठीत सर, काय करतात? दीर्घच आहे.
पहिला ऐका पण दीर्घ तुम्ही, आहे. हे बघा तुम्ही हा. ऐका, मी सांगतो कीर त्याआधी ऐका तुम्ही. संस्कृतमध्ये पहिलं की दीर्घ आहे आणि ती ऱ्हस्व आहे संस्कृतमध्ये. मराठीमध्ये, मराठीत एक दोन्ही त्यांनी दीर्घ. कायम नियम करून टाकला की शेवटचा शब्द जर ऱ्हस्व असेल तरी तो दीर्घच म्हणायचा, असा मराठीवाल्यांनी नियम केला. जसं कवी, कवी हा शब्द मूळ संस्कृतमध्ये काय आहे? कवी, कवी रस्व आपण आहे. ऱ्हस्व आहे. ही रस्व आहे. पण संस्कृतमध्ये, मराठीत काय करतो आपण? कवी, बालकवी, नाही का, असं हा हम्म. सगळे दीर्घ म्हणतो. तर अशा मती, मती म्हणजे बुद्धी, मती, बुद्धी, हा. तर हे सगळे मूळ संस्कृत मधले शब्द आहेत ना, हे मूळ सगळे ऱ्हस्व आहेत, जसा संधी. पण तो जेव्हा मराठीत आला तेव्हा त्याचा दीर्घ झाला. आणि मराठी भाषा, मराठी माध्यमातलं पुस्तक आहे ना तुमचं, तर जेव्हा जिथं जिथं संधी असं दीर्घ लिहिलं असेल ना, तर ते मराठी हा. भाषांतरित म्हणून तो दीर्घ आहे असं. बरं बरं. मग ऍक्च्युली ते रस्वच पाहिजे संस्कृत हा. मधल्याप्रमाणे. आता मी माझ्यापुरता हा नियम जसा पाळतो उच्चार की, तसा होणार ना सर. काय म्हटलं? जसा उच्चार तसं, म्हणजे आता ऱ्हस्व आहे तर ऱ्हस्व उच्चारच पाहिजे नाही का? नाहीतर नाही नाही, दीर्घ असेल तर दीर्घ कसं, नाही नाही, तेच उच्चार. सांगतो मी, तेच सांगतो मी हम्म. की कसं आहे माहितीये, तुम्हाला बाण म्हणा, पाणी लोणी म्हणायला सांगितलं ना, किंवा कोणी जर अडाणी म्हणजे अपमान म्हणून नाही म्हणत मी, पण एक म्हणतो की जो शिकलेला नाही तो जर पाणी लोणी म्हणत असेल, तर मग त्यांनी तसं पाणी लोणी म्हटलं म्हणून पाणी आणि लोणी शुद्ध लिहिणं होईल का? नाही. शुद्ध काय आहे? पाणी लोणी बाण, बरोबर, नाही का? हे शुद्ध आहे ना. त्यामुळे बरोबर. हम्म. इथे दोन विचारांचे क्लॅश आहे. एक एक विचार प्रणाली म्हणते की आम्ही जसं बोलू तसं लिहिणार. एक विचार प्रणाली म्हणते नाही, जसं हे सगळे म्हणजे जसे मूळ शब्द आहे तसे आम्ही करणार, आणि आम्ही जर अशुद्ध उच्चार करत असू तर ते शुद्ध करून म्हणणार. बरोबर आहे. समजलं नाही ना? पण तर शाळेत असताना शुद्ध लेखनाच्या चुका वरती हे झालेले आहेत, म्हणजे रस्व दीर्घाच्या चुका काढलेल्या आहेत. नाही नाही, पण आता हो, त्यामुळे भरपूर. ना, म्हणजे तुम्हाला मी माझी गंमत सांगतो. कदाचित तुमच्यापैकी माझ्यापेक्षा जे मोठे आहेत वयाने, त्यांना सुद्धा हाच अनुभव आला असेल. तर आमच्या घरातनं संस्कृत वातावरण होतं घरी, वडिलांचं, आई, काका, माझे आजोबा सगळे. पण त्यामुळे ना मला जे शिकवलं गेलं, किंवा मी इनफॅक्ट म्हणजे माझं मराठी पण संस्कृत सारखेच शब्द मी लिहायचो. म्हणजे हे संधी बिंदी हे सगळं मी अजूनही, मी जे थोडं जे काय लिखाण करतो ना, त्याच्यात माझे मराठीतले जे संस्कृतोद्भव शब्द आहे, हा, ज्याला तद्भव शब्द म्हणतात, ते सगळे माझे संस्कृत सारखेच असतात. नाही पण त्यामुळे आम्हाला मला सुद्धा ते हा वरती टिंब मला देऊन लिहिण्याची सवय आहे ती. सवय होती. आता त्या टिंबाला काही अर्थ नाहीये, ते टिंब काढायला हं. सांगतात. हा. आणि ते म्हणतात की जर तुम्ही ऍक्च्युअल किंवा अन करत नसाल तर मग तो टिंब देऊ नका, नाहीतर ते चुकीचं समजलं जाईल. बरोबर. पण तसंच हे ह्रस्व दीर्घामध्ये पण दीर्घ, शेवटचा शब्द दीर्घ असेल तर दीर्घ, शेवटचा शब्द जर ह्रस्व असेल तरी तो ह्रस्व चालणार नाही, दीर्घ लिहिला पाहिजे, असं म्हणून माझ्या मराठीच्या शिक्षकांशी माझं भांडण झालेलं राहतं बऱ्याचदा असं. हो पण दीर्घ आणि ऱ्हस्व झाला की अर्थही बदलतो ना अर्थही काही बदलतो ठिकाणी. हो. हा हा. जसं जसं आता बऱ्याच ना, स्वातंत्र्य दिन म्हणजे मला फार रडायला येतं अगदी म्हटल्यावरती. हा की दिनवाण व्हायला होतं अगदी तसं. नाही का? तर दिन काय दिन खरंय. असं. हा. तर एनिवेज म्हणजे तर सर अजून एक गोष्ट, हा. आपल्या आत्ताच्या शब्दामध्ये ना, त्याच्या हम्म, आधी तुम्ही सांगितलं की ऱ्हस्व ई आणि दीर्घ ई हम्म, कुठल्याही कॉम्बिनेशन मध्ये ऍड केलं तर त्याचा रिझल्ट होतो दीर्घ ई. हम्म, हो बरोबर ना? हम्म, हो हो. तर आता पहिला शब्द आहे ना, नृपती अधिक इच्छा. तर आता ते पहिला आहे तो ती जो आहे तो ऱ्हस्व आहे, आणि दुसरा ई आहे तो पण ऱ्हस्वच आहे. हम्म. आता इकडे हो नृपती जे झालं, ती झालं, ते पण ऱ्हस्वच आहे. नाही नाही नाही, नाही दीर्घ पाहिजे. ते दीर्घ आहे. ते अहो, दीर्घ इथं आहे सर. तीलाही दीर्घ नाही का दिसत? ती ह्रस्व हा, बरं थोडीच बरं, सॉरी आहे. सर, नृपती. मी दीर्घ मी ई चुकून होतो. ते. हा. हा. आता इथे इथे पण तसंच झालं, दुसऱ्या इकडे पण तसंच झालंय. नाही, मी चुकून लिहिलं होतं ते, म्हणून माझी चूक हा. झाली, हा बाकी काय, हा. सॉरी. हा. ठीक आहे.
चालेल. हा, तर आता पुढचे उदाहरण पण तसेच आहेत. गौरी अधिक इव म्हणजे दीर्घई अधिक ऱ्हस्वई, तरी पण गौरी व दीर्घई झाला. आणि श्री अधिक ईशहा म्हणजे दीर्घई अधिक दीर्घई बरोबर सुद्धा श्रीशहा दीर्घ. हा, तर एक तर हे विचारू, हे वरती हा जे दोन ब्रॅकेट मध्ये दिलेत ना, हम्म, रसवई स्ट्रोक दीर्घई, अधिक तर तिकडे हा रसवई किंवा असं आलं होतं का ते? नाही नाही नाही, ऱ्हस्वई किंवा दीर्घई अधिक ऱ्हस्वई किंवा दीर्घई दोन्हीचं म्हणजे कुठलंही ई अधिक ई बरोबर दीर्घईच हा, होणार असं मला दीर्घई सांगायचं. होतो. कोणत्याही कॉम्बिनेशन मध्ये दीर्घई होणार. ओ, कळलं. मला एक प्रश्न विचारायचा होता. हा बोला. विचारू का सर? हो विचारा ना. कुठे कुठे ते दोन दोन टिंब जे आहेत ना, नास्तीश्वर म्हणजे दिलाय विसर्ग, आणि नृपतीच्छाच्या तिथे नाही दिले, नंतर गौरव तिथे नाही दिले, पण ईश श्रीशह असं दिलंय. मग कुठे द्यायचं कुठे नाही द्यायचं? काय विसर्ग? ईशाला हवा होता ते. ईशाला हवा होता. नाही नाही नाही, श्री ईशाला हवा होता बरोबर. इथं इथं श्री अधिक ईशहाच पाहिजे. हा, एनिवे पण आपला सध्याचा शिक्षणाचा फोकस आहे, आजच्या जे शिकतोय तो संधीचा आहे, त्यामुळे हे संधीच आहे. हा तेवढं सध्या बघायची गरज नाही. पण तुम्ही पॉइंट आउट केलं ते बरं झालं. म्हणजे तो श्री अधिक ईशा बरोबर श्रीशा पाहिजे. त्या विसर्गाचा या संधीशी काही संबंध नाही. हा, बरोबर. तर बरं. असंच हा पुढचं जे आहे ते उवद. उ अधिक उ, तर मधु अधिक उष्णम उ अधिक उ बरोबर उ, उ अधिक उ बरोबर उ, उ अधिक उ बरोबर हे ऍक्च्युली हे वरच्यासारखंच झालेलं आहे खरं. मधु अधिक तसंच झालं. उष्णम. हा, आणि भू अधिक ऊर्ध्वम भूर्ध्वम असं. ऊर्ध्व. हम्म. म्हणजे काही मधु झालं तरी दीर्घ ऊ होणार. हा, ते सगळ्या ठिकाणी ते नियम सारखेच आहेत. तेच हा, आहे. हा. ठीक आहे. तर हे आता हे सगळ्यात सोप्या स्वरसंधी होत्या. याच्याबद्दल कोणाला काही शंका आहे का? आणि तुम्हाला मराठीत म्हणण्यापेक्षा संस्कृतमध्येच बघूया आपण, ही इव्हन मराठीत पण खूप उदाहरण दिसते, खूप उदाहरण. हा, अशी बरोबर. गजानन गज अधिक आनन गजानन, नाही का? वगैरे वगैरे खूप आहे. म्हणजे तुम्ही असं करू शकता, आपला पाठ झाल्यावरती प्रत्येकाने याची सगळी तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही उदाहरणं शोधा आणि लिहा एका कागदावरती किंवा पाटीवरती. असं. हं? कारण त्यांनी तुमची सवय प्रॅक्टिस होईल. हा, सुषमाताई बोला. सुषमाताई तुम्ही जेव्हा हात संधी वरती केला. हो हा, जेव्हा संधी कुठल्याही शब्दाची असते तर त्यातून कुठला तरी अर्थपूर्ण शब्द तयार व्हावा असं असतं का कुठल्याही दोन शब्दांची संधी होऊ शकते? नाही म्हणजे मला परत एकदा प्रश्न उदाहरण देऊन सांगाल का? नाही नाही, असं मला आता तसं काही आठवत नाही, पण आता तर हे मधु उष्णम दिलंय, ठीक आहे, मधु हं. ऊर्ध्वम, पण कुठलेही दोन शब्द जे कुठल्याही वाक्यातले कुठलेही दोन शब्द आपण जोडू शकतो का? नाही नाही, आता कसं आहे की हा संधीचा हा नियम आहे. इथे आपण अर्थाकडे लक्ष देत नाही आहोत सध्या. इथे फक्त काय बघतोय की एका वर्णाच्या ध्वनीचा दुसऱ्या वर्णाच्या ध्वनीशी होणारा इफेक्ट, परिणाम, हा आपण बघतोय. तर त्या दोघा संबंध, ते दोघं शब्द जर एकमेकांच्या मागे पुढे आले बरोबर, तर हम्म. संधी होणारच. भले त्याचा अर्थ एकमेकांशी संबंध असावा नसो, पण ते जसं आगगाडीमध्ये दोन डबे एकत्र आले तर त्यांचं ते एकमेकांच्या आगे मागे लागले म्हणजे ते एकमेकांबरोबरच जाणार, तस नाही का? हो. भले त्यांचा हा भले त्या एकाचा दुसऱ्याशी संबंध आता नसला. आता याच याच्यावर वरती लिहिलंय उ अथवा ऊच्या पुढे, आता अथवा आणि उ हा पुढचा जर आपण एकत्र करायचा म्हटला तर अथऊ असं होईल, अथवू. अच्छा, म्हणजे तुम्ही असं इथं म्हणताय पुढे उ अथवा उ असं. आता ते अथवा अधिक उ म्हटलं तर अथवू.
म्हणजे असं नाही कुठेही काही चालेल नाही का? नाही एक मिनिट एक मिनिट. अजूनपर्यंत आपण तुम्ही थोडं पुढे जाताय. हा, हा आ अधिक उ अजून आपण शिकलेलो नाहीये. आपण एका फॅमिलीतले संधी शिकतोय सध्या. अ नाही ई शिकलोय, ई पण आता आ प्लस उ हा ऊच होणार. नाही 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 नाही. नाही. तेच होल्ड ऑन. नाही, ते तो नियम वेगळे आहेत. ते आपण बघू नंतर योग्य वेळी. सध्या तुम्ही तसं कन्फ्युजन करू नका. हा, ओके. त्याचे वेगळे नियम आहेत. हा, please. ओ होतो बहुतेक, ओ होतो ना. हा, तेच नाही नाही. मात्रा मात्रा सध्या मी उगीच मात्रा येतात तुम्ही त्या. सध्या मी येते ओ काही होतो. सध्या तुम्ही विचार करू नका उगीच, मग ते अर्धवट माहिती धोक्याची आहे. ओके, ते आपण जेव्हा ती वेळ येईल तेव्हा आपण ती डिस्कस करू व्यवस्थित, तो इफेक्ट कसा होतो ते. हा, पण आ अधिक उ हा अजून आपण घेतलेला तिथे पोचलेला नाहीये. माझा फक्त प्रश्न एवढाच होता की अ ई ई ई ई उ उ उ उ याचं संधी क्लिअर आहे ना सगळ्यांना आता? हो सर. हा, ठीक आहे. हो मग सर. आपण पुढे जाऊ. सर एक हा, विचारू का? हा, बोला. पहिलंच उदाहरण तुम्ही सांगितलं मी आंबा, मग तिथे काही मी म अधिक अ आणि पुढचा आ, मग तिथे संधी कशी काय होणार तसं? नाही नाही, तिथे तिथे जी संधी होणार आहे ती ई अधिक आची होणार आहे. ती कशी होणार ती आपण बघणार आहोत. ओके. तुम्ही आता प्रश्नच विचारला ना, म्हणून मग मी तुम्हाला थोडं जरा, तुम्हीच आता मला मी अधिक आंबा हे फास्ट म्हणून दाखवा मोठ्याने. मी आंबा, मी आंबा, मी माम, मी आंबा. मी हा. मांबा. नाही नाही नाही, नो जोक्स. खरोखरच तुम्ही अजून दुसरं कोणी म्हणून दाखवा बरं, आणि तुम्हाला मग संधी काय होतं ते आपोआप समजेल. म्यांबा होईल. हा, मॅम्बा होय. बरोबर. तर ते आपोआप म्हणजे संधी आहे की फार तुम्हाला असं काही नियम लक्षात ठेवून व म्हणजे असं काही गरज नाही. हे ते आपोआप जे होणार आहे तेच संधी आहे असं. मी आंबा, बरोबर. तसं, हा, जसं महा अधिक इंद्र, आ अधिक ई, बरोबर. महेंद्र हे होणारच आहे, असंच होणार नाही का? फार डोकं लावायची गरज नाहीये. पण एनिवे तिथे आपण पोचायचं अजून. ओके, ठीक आहे. तर आता हा तर पुढचा जो आहे ना संधीचा प्रकार, हा आहे दीर्घ संधी, किंवा इथं सवर्ण म्हणजे नावं जाऊ द्या, तुम्ही नावात पडू नका, मग हे असं का आणि तसं का उगीच होईल. इथं ऋषींचं जे आहे ना, जसा संस्कृतमध्ये रु हे जे आहे हे सुद्धा स्वरच मानले जातात, बरोबर ना? का बरं स्वर मानले जातात? ऋषींचा रू किंवा डबल रू हा स्वर का मानला जातो? र अधिक उ आहे ना ते. कोण कोण सांगेल? तुम्ही एकदम डिसअपॉइंट केलं र र माधुरीताई मला. र अधिक आणि उ आहे ना सर तुम्ही ते. तुम्ही नाही, डिसअपॉइंट तो केलं मला. उच्चार अगदी तो र घशात अधिक नाही उ येतो तो. नाहीये. र नाहीये. तो रू ऋषींचा रू म्हणजे र करा, रला र म्हणजे येतं ना ते. आपलं ते दंतवय आणि ह्याच्यात वेगळं येते. हा, असं हो आपण ना? म्हणतो, असं आपण हा म्हणतो ना, तसं येतं फक्त. तर तो ना तो उकार आहे, म्हणूनच कोणी कोणी हा कृष्ण लिहिताना कोणी कोणी KRUSH ने लिहितात, हा कोणी कोणी KRISH ने. कृष्ण. पण इट इज नायदर KRU नॉर KRI. ओके, कारण त्याला उकारही नाही आणि इकारही नाही येतो. तो आहे फक्त, डबल आर आहे फक्त. ऍट द मोस्ट डबल आर म्हणू शकता तुम्ही. पण त्या ऋषींचा त्या अधिक तो इथंही तोच नियम लागू होतो. पहिला अधिक दुसरा अधिक दुसरा किंवा ऑल्टरनेट. तर त्याचं जसं आता खाली उदाहरण आहे बघा, मातृ एक हम्म ऋणम. आता हा म्हणजे डबल जे आहे ना, मातृ हा शब्दही ऋकारांत आहे ऋषींचा, आणि अधिक तर मातृणम, तिथे ना दोन असं दिलं. हा, सिंगल नाहीये. खाली जसं हम्म. केलंय ना ते डबल केलंय. ते का डबल केलंय? हो डबल. कारण तो दीर्घ दीर्घ मातृणम, दीर्घ. मातृणम नाही. तृण गवताचा तृ असतो ना, ते सिंगल असतं तृणम. पण इथं मातृणम असं. हा, वेळ संपत आली आपली.
तर इथं थांबूया आपण आणि उद्या कंटिन्यू करूया. हा? र असं करायला लागणार त्याचा उच्चार डबल मातृ असेल किंवा नाही, विस्तार उच्चार. रू रू नका म्हणू, मातृनम, थोडं लांब